आणि या महिन्यामध्ये न्यायाची ही प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचलेली आहे, महाराष्ट्राच्या या लेखाला न्याय कधी मिळणार आहे, या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, त्यांची लेक वैभवी देशमुख आपल्या सोबत आहे. आपल्या सोबत धनंजय सुद्धा आहेत. संतोष यांचे स्वर्गीय संतोष यांचे ते भाऊ आहेत. या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत आहेत. ताई, तुमचंही स्वागत. आपल्या सोबत माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी PK जैन सर आहेत, जे या सगळ्या तपासाच्या बद्दल आपल्याला सविस्तर सांगतील. आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा चर्चेत सहभागी होत आहेत. अजितजी, तुमचं हे स्वागत आहे. पण मला या चर्चेची सुरुवात करायची आहे वैभवीपासून. बेटा, गेले कित्येक दिवस आम्ही तुला वेगवेगळ्या मोर्चांमध्ये बोलताना पाहतोय. आज पहिल्यांदा आपण प्रत्यक्ष बोलतोय. पण मला काही प्रश्न तुला विचारायचे आहेत. माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतोय? हो सर, येतोय. हां. गेल्या महिनाभरात अनेक नेते आले, सगळे नेते भेटून गेले, अनेकांनी तुला दिलासा दिला, सगळा समाज तुझ्या पाठीशी उभा राहिला. जातीपातीच्या पलीकडे माणसं तुमच्या न्यायासाठी तुमची लढाई लढताना आज सगळे पाहायला मिळत आहेत. तू मुख्यमंत्र्यांना भेटली, सगळ्यांनी तुला शब्द दिला, वडिलांना न्याय मिळेल. तुला वाटतं का इथली व्यवस्था तुला न्याय देईल? मला वाटतं की माझ्या वडिलांना न्याय मिळेल आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय तो दूर होऊन त्यांना न्याय जरूर मिळेल. या सगळ्यामध्ये मला थोडंसं तुला एक गोष्ट विचारायची आहे. बाप लेकीचं नातं नेमकं काय असतं हे प्रत्येकाला माहिती आहे. मीही एका लेकीचा बाप आहे. आज 1 महिना झालेला आहे, वडील तुझ्या जवळ नाही आहेत. तुम्ही कुटुंबानं काय सहन केलेलं असेल याची जाणीव आहे. तुझं आणि वडिलांचं काय नातं होतं, तुझ्याबद्दलची त्यांची काय स्वप्न होती? नातं म्हणजे जसं आता तुम्ही म्हणला बाप लेकीचं नातं हे वेगळंच असतं, तसं मला वाटत होतं माझं आणि माझ्या वडिलांचं नातं हे खूप वेगळं आहे. ते कधी म्हणजे कुटुंबाला इतका वेळ देत नव्हते, तरी पण म्हणजे ते माझ्यासाठी वेगळेच होते. म्हणजे मला असं वाटायचं की माझे वडीलही आहेत ते म्हणजे दुसऱ्या कोणत्याच मुलीकडे नसतील की एवढे मला माझे वडील म्हणजे हे वाटायचे. आदर मला त्यांच्याबद्दल खूप होता. मी आज तुम्हाला हेच सांगते की आज माझे वडील नाही आहेत. जे लोक आज येत आहेत, आम्हाला बोलतायत, सांगतायत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, त्यांच्या प्रत्येकामध्ये मी आज माझे वडील बघते. या गर्दीत मला ते कुठेच आज दिसत नाहीयेत, पण मी सकाळीच बोलले. त्यांचा तो हसरा चेहरा, त्यांचं ते बोलणं, प्रत्येक म्हणजे ते जास्त कुटुंबाला वेळ देत नव्हते, पण त्यांना कोणी एखादं काही विचारलं तर ते थोड्या शब्दात असं छान उत्तर देत होते. त्यांची ती उत्तर द्यायची पद्धत मी आजही खूप मिस करते, पण ते मला इथून पुढे आज कधीच नाही दिसणार. तुझ्या त्या प्रत्येक अश्रूची शपथ आहे या महाराष्ट्राला. तुझ्या या न्यायाच्या लढाईमध्ये तू एकटी नाही आहेस. पण एक गोष्ट सांग, आता तू तुझ्या शब्दात सांगितलंस खरं तर की ते वेळ देत नव्हते. मला महाराष्ट्राला हे सांगायचं आहे, का वेळ देत नव्हते? आज संतोष देशमुख या व्यक्तीला खूप लोकांनी खूप संकुचित करून टाकलंय. काही लोकांनी त्यांना जातीत बांधलंय, काही लोकांनी जिल्ह्यात बांधलंय, काही लोकांनी जिथं जिथं आपल्या स्वार्थासाठी बांधलंय. पण या मुलीचा बाप तिच्यासाठी बाप नव्हता. या माणसाला वाटत होतं बीड जिल्ह्याचा दुष्काळ दूर व्हावा म्हणून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून तो माणूस काम करत होता. दीपक काका नागरगोजे यांच्यासोबत अनाथ मुलींसाठी या पोरीचा बाप काम करत होता. या सगळ्यातून काम करता करता गावासाठी काम करत होता. 3 टर्म गावासाठी राबणारा या पोरीचा बाप होता. बेटा, मला सांग, तुझ्या बाबाचं स्वप्न काय होतं? त्यांचं स्वप्न म्हणजे मी तर आता सध्या डॉक्टर म्हणजे नीटची तयारी करते. त्यांना वाटायचं मी स्वतः माझ्या पायावर उभी व्हावं आणि मी नीटचं करते तर त्याच्यामध्ये मला खूप यश यावं. तू आता कुठल्या वर्गात आहेस? मी 12th मध्ये. घरात कोण कोण असतं? घरात आई, छोटा भाऊ, आजी आजोबा, चाचा चाची आणि 2 कझन्स. बरं, पण म्हणजे वडिलांचं तुझ्याबद्दलचं स्वप्न होतं, पण तुझ्या वडिलांचं गावाबद्दलचं एक स्वप्न होतं, तुझ्या वडिलांचं तुझ्या जिल्ह्याबद्दलचं एक स्वप्न होतं. कधी ते तुझ्याशी बोलायचे त्याच्याबद्दल?
त्याच्याशी चाचा बोलेल, पण त्यांना एक वाटायचं की जे गोरगरीब आहेत त्यांना मी मदत करावं. ते सतत समाजासाठी झुंजले आणि मला वाटतं त्यांचा शेवट हा सुद्धा समाजासाठीच झाला. यापुढचं चाचा सांगेल तुम्हाला. हा, धनंजयजी, मला माहिती आहे एक भाऊ गेल्यानंतरचं तुमचं दुःख काय आहे आणि कुठल्या परिस्थितीतून हे कुटुंब जात आहे. पण ह्या महाराष्ट्रानं नक्की हा विश्वास तुम्हाला दिलेला आहे की तुम्ही एकटे नाही आहेत या लढाईमध्ये. हा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. मी आज या कार्यक्रमाची सुरुवात करतानाच हे सांगितलंय, महाराष्ट्राच्या या लेकाला न्याय कधी हवा आहे. आज तुमचा भाऊ गेलाय, तो माझा सुद्धा भाऊ आहे, या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा भाऊ आहे. पण तुमच्या या भावाचं एक स्वप्न होतं. सामाजिक क्षेत्रामध्ये त्या माणसाला खूप आवड होती. आज त्याचं जाणं महाराष्ट्राचं नुकसान आहे. काय त्यांचं स्वप्न होतं ते सांगा, नंतर मी तपासाच्या बद्दल वळतो. माझ्या भावाला, मला, माझ्या कुटुंबाला, आम्हाला सगळ्यात आभार व्यक्त करावं लागते ते कुटुंबाचे. कुटुंबानं कधीच आम्हाला त्याच्यात अडकून घेतलं नाही. कुटुंबामध्ये आम्ही जे समाजात काम करायचो त्या समाजामध्ये एवढं मोकळं, एवढं फ्रीडम दिलं होतं की तुम्ही करा, चांगलं करताय करा तुम्ही. आणि तुम्ही म्हणताय की गावाविषयी काय स्वप्न होतं, तर मला आठवतंय 2 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. म्हणजे हे इलेक्शन व्हायच्या अगोदर 17 ते 19च्या काळात 2019ला दुष्काळ पडला होता. चारा छावणी टाकली होती अण्णांनी, आणि अण्णाने सांगितलं होतं, म्हणजे माझ्या भावानी, की आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त सेवा करायची, पशुसेवा. आपल्याला ह्याच्यात 1 रुपया कमवायचा नाही. आणि ते चालवताना मग घरकुलाचा विषय होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये सगळे घरकुलाचे लाभार्थी बोलून घेतले होते. आणि ते लाभार्थी म्हणत होते, अण्णा सगळ्यांचे घरं व्हायले, आपलं घर कधी करायचं. तर अण्णानं तिथं शपथ घेतली होती की शेवटचा लाभार्थी ज्या दिवशी घर बांधणं होईल त्या दिवशी त्याच लाभार्थ्याकडून माझ्या घराचा मी पाया बांधून घेईल. आणि त्यांनी जे स्वप्न बघितले होते, जे जलसमृद्ध गाव, जलसंरक्षित गाव, स्मार्ट ग्राम, आराराबा सुंदर गाव स्पर्धा, स्मार्ट ग्राम स्पर्धा, इतके वेगवेगळे पुरस्कार गावासाठी जिंकले होते. आणि प्रत्येक पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांना एक बॅनर लावलेला असायचं गावात की हा गावाचाच पुरस्कार आहे आणि हा गावाला समर्पित आहे. असे 19 पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे कमवले आणि जवळपास 92 लाख रुपये गावासाठी आम्हाला महाराष्ट्र शासनाने, जिल्हा परिषदेने बक्षीस दिलेलं आहे. आत्ता जानेवारीपासून त्या सगळ्या कामाचे म्हणजे वर्क ऑर्डर, म्हणजे इस्टिमेट करून काम चालू करायचं होतं. यातून स्पष्ट होतं की गाव हे सुजलाम सुफलाम, जलसमृद्ध, जलसंरक्षित, हरित ग्राम, असं सगळं स्वप्न असं असायचं. स्वतःच्या घराविषयी कधी स्वप्न बघितलं नाही, पण गावालाच घर समजून गावाचे स्वप्न बघितले. आणि ते चालताना मार्गक्रमण आम्ही त्याच दिशेने करत होतो. कारण का माझी इच्छा आहे की तुम्ही, आत्ता सुद्धा सांगतो की जे कोणी येत आहेत आपल्याकडं की म्हणतायत की काय होतं ग्रामपंचायतचं, तर आम्ही मुद्दाम ग्रामपंचायतकडे त्यांना इतक्या दुःखात पण पाठवतोय. त्या भिंती सगळ्या बोलक्या आहेत, त्या सगळं सांगतात की अण्णांनी काय केलेलं आहे आयुष्यात. कारण भिंती बोलत असतील, पुरस्कार वगैरे कुठं रस्त्यात विकत, त्या भिंती तर बोलत असतील, पण मला महाराष्ट्राला एक सांगायचं आहे, आज इथं नुसता ग्रामपंचायतीचा सदस्य झाला ना तरी पहिल्यांदा पहिली वीट त्याच्या घराची बसते. 3 टर्म सरपंच असताना सुद्धा या माणसानं स्वतःचं घर उभं केलं नाही. शपथ घेतो हा माणूस की जोपर्यंत गावातला शेवटचा लाभार्थी येत नाही तोपर्यंत मी माझं घर बांधणार नाही. ही संपत्ती कुठल्या जातीची असू शकत नाही, ही संपत्ती कुठल्या जिल्ह्याची असू शकत नाही, ही संपत्ती महाराष्ट्राची होती. हा माणूस महाराष्ट्राचा होता, म्हणून सातत्यानं सांगतोय हा महाराष्ट्राचा लेख गेलाय. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, गेल्या 1 महिन्यामध्ये इथल्या व्यवस्थेनं, इथल्या पोलिसांनी, इथल्या सरकारनं, मंत्री संत्री, विरोधी पक्षनेते सगळे यांनी तुम्हाला विश्वास दिलाय का की तुमच्या भावाला इथं न्याय मिळणार आहे? आणि तो तुम्हाला वाटतोय? सगळ्यांनी विश्वास दिलाय आणि जे सगळे लोक इथं समर्थनार्थ आलेत त्या लोकांनी आतापर्यंत सगळे फॉलोअप घेतलेत. सगळ्यांची तीच इच्छा असावी आणि माझी तीच इच्छा आहे की संबंध गावाला किंवा कुटुंबालाच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला ह्या घटनेतून न्याय मिळणार आहे. आणि मी न विचारलेला प्रश्न पण तुम्हाला सांगतो की ही संघटित गुन्हेगारी आहे, त्याच्याशिवाय एवढी डेअरिंग कोणाची होऊ शकत नाही. आणि एवढी डेअरिंग जरी केली तरी त्याचा पश्चाताप ह्यांना होत नाही. ह्याचा अर्थ असा आहे की ह्यांच्या पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणात अभय आहे
खूप मोठ्या प्रमाणात त्यांना सपोर्ट आहे, म्हणूनच ही गोष्ट घडली गेलेली आहे. ठीक आहे. आणि ही सगळी संघटित गुन्हेगारी मोडून काढणं हे एक आव्हान आहे. एक जीव गेला नाही, या पुढच्या सुद्धा कुठल्या जीवाला धक्का लागता कामा नये, ही जबाबदारी या महाराष्ट्राची आहे. मी आपल्याकडे येतो. मला या चर्चेमध्ये आता बाकी मान्यवरांना आणायचं आहे. या चर्चेमध्ये मला सुषमाताईंना आणायचं आहे. ताई, ही सगळी हकीकत तुम्ही ऐकली, या चिमुकल्यांचा आक्रोश तुम्ही ऐकला, या चिल्या पिल्यांना आज न्याय हवा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही गेल्या महिन्याभरामध्ये जे घडलेलं आहे त्याच्याबद्दल समाधानी आहात का? त्यांनी समाधान व्यक्त केलंय, पण ही संघटित जी गुन्हेगारी आहे ती मोडून काढायची असेल तर काय गरजेचं आहे? या सगळ्या घटनेमध्ये मला खरंच तुम्ही वैभवीला या चर्चेत आणलेलं, माफ करा पण प्रामाणिकपणे नाही आवडलं. कारण काय होतं की ज्यांच्या डोक्यावरचं छत्र गेलेलं आहे, आपण पुन्हा पुन्हा सगळे त्यांना प्रश्न विचारत राहतो. जखम जी खपली धरलेली जखम आहे, ती खपली धरत आलेली जखम पुन्हा खपली निघते, पुन्हा भळभळायला लागते, पुन्हा डोळे वाहायला लागतात. आणि हे वाईट आहे. हे कुणाच्या बद्दलही होऊ नये. माझ्यासारख्या संवेदनशील माणसा नाही, परंतु या क्रियेमध्ये धनंजय दादांना मी भेटलीये, मस्साजोगला जाऊन पण मी त्यांना भेटलीये, त्यांच्याशी बोललीये मी. महाराष्ट्र निश्चितपणे त्यांच्या सोबत आहे, संवेदनशील आहे, सगळं खरं. पण तपास म्हणावा तसा चाललाय का? तर माफ करा, तो तपास फार आम्हाला प्रकारे नमूद करावं लागतं. त्याचं कारण असं आहे की आता या घटनेचं गांभीर्य हरवत चाललंय का असं मला वाटतं. मी वारंवार असं म्हणते, कारण संतोष अण्णाला मीही भेटलीये. माझ्या रस्त्याने जाताना येताना कित्येकदा माझ्या जिल्हा प्रमुखांच्या सोबत मस्साजोगच्या हॉटेलवर बसून चहा पाणी केले त्यांच्यासोबत मी. सो मी त्या माणसाला ओळखून आहे. जो माणूस जाती धर्माच्या भिंती ओलांडून जातो, त्या माणसाला जातीत अडकवणं हे काही मला पटत नाही. मला हे सांगायलाही खेद होतो, मी खरं तर डिकास्ट माणूस आहे, मी कुठलीच जात मानत नाही, मी कुठल्याच जातीच्या बंधनात अडकणाऱ्यांपैकी नाही. परंतु अरे, माणूस म्हणून कधी विचार करणार आहोत का आपण? एक माणूस गेला यार, माणसासाठीचा विचार केला गेला पाहिजे. तो तसा होत नाहीये. तुम्ही ना एकदा दोनदा तीनदा आका म्हणणं मी समजू शकते, 50 वेळा तेच ते बोलायचं, विषयाचं गांभीर्य हरवतं दादा. विषय दुसरीकडे कुठेतरी चाललाय. म्हणजे आज तर सोशल मीडियावरचे जर ट्रेंडिंग बघितले तर लोक मीम्स काय बनवतात, हसतात काय, विषय काय चाललाय. एक जीव गेलाय, एक छत्र हरवलंय, एक कुटुंब पोरकं झालंय, एक लेकरू आपल्या बापाशिवाय वाढदिवस साजरा करतं, एक पत्नी, एक आई जिची कूस उजड झालेली आहे. ह्या सगळ्यांमध्ये ना गोष्टी जो तो आपले पॉलिटिकल स्कोर सेट करतोय. आणि हे पॉलिटिकल स्कोर सेट करणं माझ्यासारख्या इनर कॉन्शियस ज्याचा जागा आहे, ज्याचा विवेक जागा आहे, त्याला त्रास देणारं आहे हे सगळं. कारण तुम्ही जे पुरावे म्हणून सभा संमेलनांमधून दाखवताय ना, ते पुरावे सभेमध्ये नका दाखवू. सभेत फार तर तुम्हाला टाळ्या शिट्ट्या मिळतील, सभा जिंकणं होईल. पण ते पुरावे जोपर्यंत तुम्ही तपास अधिकारी, माननीय मुख्यमंत्री, ऑनरेबल कोर्ट यांच्याकडे त्याचं अफिडेव्हिशन देत नाही, त्याचं शपथपत्र दाखल करत नाही, तोपर्यंत त्या पुराव्यांना अर्थ उरत नाही. ते ऑन पेपर दिसलं पाहिजे. आणि दुर्दैवानं हे फार प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे. मी या कॅमेऱ्यावर मी हे अत्यंत जबाबदारीने की मी सन्मान्य धस साहेबांची प्रचंड आभारी आहे की त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. पण मला त्यांना पुन्हा कळकळीची विनंती करायची आहे की तुम्ही सभा संमेलनांमधून हे फक्त बोलण्यापेक्षा माननीय तपास अधिकारी, माननीय कोर्ट आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे हे शपथपत्र दाखल का करत नाही? कारण ते शपथपत्र दाखल झालं तर 14 दिवसाच्या कोठडीत असणाऱ्या आरोपींवरती ते गुन्हे वर्ग होतील, ती कलमं वाढतील आणि मग तो खरा न्याय मिळेल. पण ते ठीक आहे, ते होणं गरजेचं आहे. खरं तर ताई, आजच्या या चर्चेमध्ये त्यांनी यावं अशी माझी अपेक्षा होती. मी त्यांना विनंती सुद्धा केलेली होती, पण त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे कदाचित ते येऊ शकले नाहीत. पण प्रवक्ते आलेले आहेत, भाजपचे मुख्य सहप्रवक्ते आहेत आपल्यासोबत.
मला त्यांच्याकडे जायचं आहे, मी येतो तुमच्याकडे अजितराव, पण मला त्याच्या आधी PK जैन सरांकडे जायचं आहे. जैन सर, गेले अनेक दशकांचा तुमचा अनुभव आहे. तुम्ही एक असे पोलीस अधिकारी म्हणून तुम्हाला ओळखलं गेलेलं आहे, ज्यांच्याकडे बघून इथं आदर्श म्हणून घडवला गेलेला आहे. आज तुम्ही जेव्हा या सगळ्या महिनाभरातला तपास बघताय, तुम्ही याच्याबद्दल समाधानी आहात का? तुम्हाला वाटतं का की या चिल्यापेल्यांच्या न्यायाच्या दृष्टीनं त्या दिशेनं पाऊल पडतंय? विलासजी, धन्यवाद आपण या चर्चेमध्ये मला बोलवल्याबद्दल. मी 2-3 गोष्टी आपल्याला सांगायला इच्छितो. हा. सुरुवातीपासून जे गुन्हे या प्रकरणामध्ये दाखल झाले त्यांना लोकल पोलिसांनी काही गांभीर्याने घेतलेला नाही. त्याच्यामध्ये योग्य कलमा लावल्या गेल्या नाही, जेणेकरून ते आरोपी बाहेरच राहिले. काही आरोपी, आता आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा आला की काही आरोपी यांच्या विरुद्ध अटेम्प्टेड मर्डरचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा त्यांना अटक झाली नाही. तर कुठेतरी नमते धोरण घेतले गेले या आरोपीबद्दल, याबद्दल काही माझ्या मनामध्ये शंका नाही. आता ते सांगून, आता हे नंतर हा खुनाचा गुन्हा झाल्यानंतर मग खंडणीचा गुन्हा दाखल करणे, त्याच्यानंतर SC/ST अट्रॉसिटीज कायद्याखाली गुन्हा दाखल करणे, हे सर्व कामे झालेली आहेत. त्याच्यामध्ये काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या केसमध्ये जे पुरावा आपल्या माध्यमातून समोर आणला गेला आहे त्या आधारावर मी नक्की सांगू शकतो की याच्यामध्ये MCOC हा गुन्हा लागणार आहे, याचे सेक्शन लागणार आहेत. कारण आपण याचे ऑलरेडी त्याचे जे मानक आहे ते सांगितलेले आहेत. याच्यामध्ये एक थ्रेड जरी असला, एक आरोपी जरी कॉमन असला आणि बाकीचे आरोपी त्यांनी बाकी आरोपींना सोबत वेगवेगळे जरी गट बनवले तरी सुद्धा त्या सर्वांवरती मोका लावला जाऊ शकतो. हा कायद्याचा विधान आहे. तर या केसमध्ये नक्की मोका लागला पाहिजे, आणि लागला नाही तर कुठेतरी हे तपास अधिकाऱ्यांची कमतरता राहील. त्याच्यामध्ये या केसमध्ये नक्की मोका लागला पाहिजे. अतिशय महत्वाची बाब तुम्ही सांगितलेली आहे सर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 केस सायमल्टेनियसली आहेत आणि दोन्ही केस मधले काही आरोपी हे कॉमन आहेत. म्हणजे या दोन्ही केस मधला एक आरोपी जो आहे तो दोन्ही केसमध्ये आहे. जो विष्णू चाटे आरोपी आहे तो तिकडे खंडणी केसमध्ये सुद्धा आहे, आणि तोच विष्णू चाटे पुन्हा या केसमध्ये सुद्धा आरोपी आहे. याचा आणि घुले, सुदर्शन घुले पण जो मुख्य मारेकरी आहे. तर या केसमध्ये आता तपास जी आहे ती काय झालं, एकदा CID कडे SIT कडे तपास गेली. आता आरोपीला मोठा वाव आहे इकडे तिकडे पडण्यासाठी. त्यांच्याकडे आता जास्त पैसे दिसत नाही, कारण जो माणूस गुजरातवरून पैसे घेण्यासाठी पुण्याला आला म्हणजे त्याचे पैसे कुठेतरी संपलेले आहेत. आता बाकीचे जे मोठे मोठे आरोपी आहेत ते पकडले गेले तर तो सुद्धा आज तर उद्या भेटणारच आहे. त्याच्यामध्ये बाकीचे कायद्याच्या तरतुदी आहेत की त्याची संपत्तीवरती टाच आणावी, त्याचे अटॅचमेंट करण्यात यावा. पण या लोकांकडे जे मी ऐकतो त्याच्याकडे फारशी काही मोठी प्रॉपर्टी त्याचे नावे नाहीये. म्हणून पण आज मी उद्या तर हा जो राहिलेला आरोपी आहे तो पण पकडला जाणार आहे. पण धस साहेबांनी बरेचसे गंभीर आरोप केलेले आहेत. याच्यामध्ये बरेच लोक, त्यांनी मंत्र्याचे नाव घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी आरोप केलेले आहेत. मला असं वाटतं की हा तपास याच्या पलीकडे जायला पाहिजे. मी आपल्याला एक गोष्ट सांगायला इच्छितो. मी जेव्हा सर्व्हिसमध्ये जॉईन झालो तेव्हा माझे एक सिनियर होते, मुखर्जी सर, SC होते तेव्हा. ते बीडचे एका केसमध्ये त्यांनी एका विशिष्ट आरोपीला अटक केला. त्याच्यानंतर त्याची बदली करण्यात आली तिथून, आणि बदली झाल्यानंतर ते आपल्या नवीन ठिकाणी जेव्हा जॉईन व्हायला निघाले त्याच्यानंतर ते मिसिंग झाले. बरेचसे लोक सांगतात की ते रॉ मध्ये गेले, IB मध्ये गेले, त्याची ओळख कोणाला पटू नये अशा ठिकाणी त्यांना लावण्यात आला. हे सर्व चुकीचे आहे. तो माणूस गायब झाला, आणि ते आमच्या अधिकाऱ्यामध्ये ही चर्चा नेहमी व्हायची की त्याचा खून करून त्यांना कुठेतरी त्याची बॉडीची विल्हेवाट लावण्यात आली. त्याच्या घरच्या लोकांना अजिबात माहिती नव्हती की हा माणूस कुठे आहे. तर ही बीड जिल्ह्याची हिस्ट्री आहे. मला असं वाटतं की आता हा पाणी जो डोक्याच्या वर गेलेला आहे, या केसला एक उदाहरण करून, त्याला एक एक्झाम्पल बनवून, या केसमध्ये कोणी असो, मोठा असो छोटा असो, त्यांना सर्वांना अशी शिक्षा झाली पाहिजे, अशी त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे की ती पूर्ण महाराष्ट्रासाठी एक एक्झाम्पल ठरली पाहिजे. महाराष्ट्रासाठी एक्झाम्पल झाली पाहिजे. आणि यापुढे अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यांच्या खरं तर अंगामध्ये पहिल्यांदा घाम फुटला पाहिजे की यापुढे धजावलं नाही पाहिजे कोणी. आणि हे सगळं करण्यासाठी इथली व्यवस्था तयार आहे का? म्हणून मला अजितरावांना विचारायचं आहे. अजितराव, सध्या काय झालं, विरोधी पक्ष सुद्धा तुम्हीच आहेत आणि सत्ताधारी सुद्धा तुम्हीच आहेत. आंदोलन करणारेही तुम्हीच आहेत, न्याय देणारे सुद्धा तुम्हीच, आश्वासन देणारे सुद्धा तुम्हीच आहेत. त्यामुळे तुमच्यावर आता डबल जबाबदारी आलेली आहे या सगळ्यातली. हा विश्वास देताय का की इथं न्याय मिळणार आहे? महाराष्ट्राचा हा लेख खऱ्या अर्थानं त्याचं बलिदान वाया जाणार नाहीये?
विलाची वैभव दिदी या चर्चेमध्ये आहे, धनंजय भाऊ या चर्चेमध्ये आहेत आणि राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींची त्यांनी भेट घेतली. मला आपल्याला जैन सरांनी देखील जे मुद्दे इथं उद्धृत केले त्याबद्दलही सांगायचं आहे. खरं तर तपास आता सुरू आहे, ते न्यायालयासमोर सादर झाले, त्याबद्दल बोलावं की नाही, पण आपण जर न्यायालयामध्ये SITनं सादर केलेल्या पुराव्यांच्या बाबतीत जर माहिती घेतली, मला असं वाटतं धनंजय भाऊंना त्याबद्दल माहिती असेल. आणि विलासजी, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आता हे जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीला निश्चितपणे आपण मान्य केलंच पाहिजे की ज्या त्रुटी याच्यामध्ये होत्या त्या दूर करण्याचा गृह विभागानं अतिशय गांभीर्यपूर्वक प्रयत्न केलेला आहे. या संदर्भामधला तपास, कुटुंबियांनी उपस्थित केलेले आक्षेप, स्वतः मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाची भेट घेऊन त्यांची व्यथा जाणून घेतली. या विषयामध्ये विरोधकांनी सुद्धा ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा अतिशय गंभीर कॉग्निजन्स सरकारच्याकडनं घेतला गेला. सुषमाताईंनी आता जो मुद्दा इथं मांडला की काही जण मीडियामध्ये जाऊन याबद्दल बोलतायत, तर निश्चितपणे त्यांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून काय जे पुरावे असतील ते तिथं दिले पाहिजे. माझ्याकडे खूप या विषयामध्ये माहिती आहे, परंतु ती जाहीर माध्यमात सांगता येणार नाही. अनेक विरोधकांपेक्षा सरकारच्या कार्यक्षमतेवर, पोलिसांच्या याच्यावर जास्त आरोप आक्षेप तर स्वतः सत्ताधारी आमदार उचलत आहेत. मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अजितराव असं झालेलं असेल की विद्यमान मुख्यमंत्री तिकडे बसलेले आहेत, एवढे सक्षम मुख्यमंत्री आहेत, अशा वेळेला विद्यमान सरकारमधल्या एखाद्या आमदाराला थेट राज्यपालांकडे जावं लागतं दाद मागायला. याचा अर्थ काय घ्यायचा महाराष्ट्रानं? नाही, याच्यामध्ये मला एक गोष्ट स्पष्ट आहे की काही आपले पॉलिटिकल, आपण ज्याला असं म्हणूया की वैमनस्य जे आहे त्यातनं काही गोष्टी होत आहेत. मलाही हाच मुद्दा मांडायचा आहे आणि मलाही तेच म्हणायचंय की या प्रकरणाचं गांभीर्य कुठेही कमी होऊ नये याच्याकरता विलासजी, आपल्यासारख्या वृत्तवाहिन्यांनी, विशेषतः आपण या विषयामध्ये जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका अत्यंत स्वागतार्ह आहे की कुठल्या तरी जातीला पुढं करून मग महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करायची, किंवा काही मंडळी ज्या पद्धतीनं याच्यामध्ये माध्यमात बोलतायत ते अंतर्गत जिल्ह्याचं अंतर्गत राजकारण त्याच्यामध्ये आहे. परंतु अतिशय जबाबदारीनं मी आपल्याला सांगतो आणि वारंवार मी हे आपल्या कार्यक्रमात यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की माननीय देवेंद्रजींनी या विषयामध्ये अतिशय ठाम भूमिका घेतलेली आहे. राज्याचा गृह विभाग, मुख्यमंत्री आणि यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी अतिशय निष्पक्षपणे कामाला लावलेले आहेत. तुम्ही परिणाम आपल्याला स्पष्टपणे अजितराव तुम्ही सांगताय, पण आज ताईंनी एक ट्विट केलंय, सुषमा ताईंनी ट्विट केलंय आणि त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. जी नाही, याच्यामध्ये अनेक जण आक्षेप उपस्थित करतायत. त्यांचा आक्षेप आपण त्यांचा आक्षेप ऐकूया. पण आपण एकच इथं मुद्दा मांडायचा, कुटुंबीय या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेटलेत, आपण त्यांच्याशी बोलून या विषयामध्ये त्यांचं समाधान होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळ दिला. सगळे आक्षेप बरोबर, मी जातो त्यांच्याकडे, मी त्याच्याबद्दल त्यांना विचारतो. सुषमाताईंचा आक्षेप घेऊया, सुषमाताईंचा आक्षेप घेऊ. विलास भैया, माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये ही चांगली गोष्ट आहे की सत्ताधाऱ्यांचे आमदार मुद्दे स्वतः उपस्थित करत आहे, चांगली गोष्ट आहे. आणि सत्ताधाऱ्यांसाठी पण हे चांगलं असतं की विरोधक आपलाच असेल तर कंट्रोलमध्ये राहतो, तो पाहिजे तेव्हा विरोध करू शकतो, पाहिजे तेव्हा माघार घेऊ शकतो, ते चांगलं आहे. त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. या सगळ्या गोष्टींमध्ये जे जैन साहेब म्हणतात ते फार महत्वाचं की मकोका लागूच शकतो, कारण जी मानकं कायद्यात सांगितली ती मानकं तिथे आहेत. आता मकोका लागूच शकतो तर तो लागत का नाही? त्याच्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने फाईल मूव्ह करावी लागते. स्थानिक पोलीस प्रशासनाने फाईल मूव्ह करण्यासाठी काय अडचणी आहेत हे एक आपण समजून घेतलं पाहिजे. जी माणसं राज्यपाल महोदयांकडे जाऊन बसतात तीच माणसं इकडे काय म्हणतात त्याला का बसत नाही? त्यांनी एकदा एसपींना पण विचारलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की अडचण काय आहे की मान्य मुख्यमंत्री ओके करतायत तपास, चला आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवतो. मग मान्य मुख्यमंत्र्यांवर आम्ही विश्वास ठेवायला लागलो, मग सत्ताधाऱ्यांच्या आमदारांचा विश्वास नाहीये का? कारण माझा प्रॉब्लेम हा आहे की जेव्हा तुम्ही सगळे मोर्चे काढता आणि त्या मोर्चांमधून जी जातीवाचक भाषा होते
त्या जातीवाचक भाषेमुळे जे आमच्यासारखे जे संवेदनशील लोक आहेत ना ते खूप आहत होतात, त्रास होतो या सगळ्या गोष्टी. नाही, यावर माझा सुद्धा आक्षेप आहे. हे चिमुकले, हे चिलेपिले तिथं आज अश्रू ढाळतायत आणि त्यांच्या समोर हे सभेतल्या भाषणासारखे भाषणबाजी करू टाळ्या शिट्ट्या मिळवतायत तिथं आणि घोषणाबाजी करतायत. जैन सर, रंजन मुखर्जी सरांचा विषय जैन सरांनी घेतला, चांगली गोष्ट आहे. सर, बीडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे का? निश्चित वाढली आहे. बीडमध्ये हत्यांचं, अपहरण, खंडणी गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय का? निश्चित वाढलंय. बीडमध्ये ठराविक लोकांची दादागिरी वाढली आहे का? नक्की वाढली आहे, मान्यच मला सगळं. पण मुद्दा हा आहे की अरे गेल्या 10 वर्षामध्ये 1-2.5 वर्षाचा अपवाद वगळला तर 7.5 वर्ष गृहमंत्री स्वतः फडणवीस साहेबच आहेत ना. तुम्ही आबून दिलं, तुम्ही माणसं मोठी केली, तुम्ही भस्मासूर बकासूर वाढवले, तुम्ही ते आमच्या डोक्यावर बसवले. परिणाम काय होतोय? आता त्या 4 नावांमुळे किंवा त्या 10-5 टोळक्यांमुळे अख्ख्या परळीतली चांगली लोक सुद्धा बदनाम होतात राव. ते बीड मधली चांगली लोक बदनाम होतात. नाही ते आता आम्ही पण याच्यानंतर ना चांगल्या गोष्टी पण सांगणार आहोत. त्या सगळ्या लोकांना निवडून देणारे पण परळीतलेच आहेत ना, बीड जिल्ह्यातलीच लोक आहेत ना ज्यांनी पूर्ण सहमत आहे. 28 लाख लोक जे बीडचे आहेत ना त्याच्यातले 4-2 टाळके म्हणजे 28 लाख लोकांचं तिथलं आयुष्य आहे ना, त्यांचं पण उद्या भविष्य आहे ना त्यांचं, तिथल्या लोकांचं. निसर्गाने त्यांच्यावर अन्याय केलाय आणि सगळाच अन्याय त्यांच्यावरती. पीके जैन सर, शेवटची कमेंट सर. मी फक्त ते सुषमाताईंनी सांगितलेल्या घटनेवर एवढंच सांगतो की एमसीओसी जो कायदा आहे तो लावण्यासाठी पोलिसांकडे 90 दिवसाची वेळ असते. घाई गर्दीमध्ये कायदा लावला आणि नंतर तो कोर्टामध्ये पडला, त्याचा काही उपयोग नाही. ते 89th डेला सुद्धा जरी एमसीओसी लावला तर ते त्यांना 180 दिवसाकरता तपास, कस्टडी या सर्व गोष्टीचा बेनिफिट मिळतो. म्हणून घाई गर्दीमध्ये लावून काही उपयोग नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बीडमध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याच्यासाठी मी एका पर्टिक्युलर पक्षाला कुठे जबाबदार धरत नाही. तिथली आबोहवा, तिथले मागचे जुने गँग, तिथली पॉलिटिकल सिच्युएशन या सर्वांचा विचार करता त्या 2.5 वर्षामध्ये सुद्धा काही झाला नाही. ज्या 2.5 वर्षाचा अपवाद जे सुषमाताईंनी सांगितलं त्या 2.5 वर्षामध्ये सुद्धा काही झाला नाही. म्हणून ते एकामेकावर आरोप ठेवण्यापेक्षा आपल्याला तिथली सिच्युएशन कशी सुधारेल मुळासकट अगदी सुरुवातीला जे सांगितलं ना धनंजय भाऊनी की इथली संघटित जी गुन्हेगारी आहे ही संघटित गुन्हेगारी आता आम्हाला बीडचं सगळं माहिती आहे. त्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये सगळ्या राजकीय पक्षांकडून सगळ्या नेत्यांकडून जे काही केलं जातं हे सगळं महाराष्ट्राच्या समोर आहे. यापुढे ते होऊ नये अशी अपेक्षा आपण करूया आणि यापुढे दुसऱ्या अशा प्रकारच्या एका माणसाचा बळी जाऊ नये आणि अशी पोरकची मुले हे कुणाला व्हावं लागू नये ही अपेक्षा व्यक्त करूया. पण पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे न्यायाची ही लढाई आपण लढत राहू. देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण जाताना प्रेक्षकांचा कौल काय होता तो एकदा जाणून घेऊया. बघा न्यायाच्या संदर्भातली ती भावना लोकांची काय आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का? प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे? 68% लोकांना वाटतंय होय न्याय मिळेल, 32% लोकांना नाही वाटतंय. पण न्याय मिळेल हा विश्वास तरी लोकांना वाटतोय आणि तो प्रत्यक्षात उतरावा हीच अपेक्षा व्यक्त करून या सगळ्या लढाईमध्ये आम्ही सगळे सोबत आहोत हा विश्वास देत बडे मुद्देमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.